नमस्कार. आज आपण आलेलो आहोत भाटखेडा या गावी. आप्पासाहेब कडोळे यांची ही डाळिंबाची बाग आहे. या बागेला त्यांनी धन्वंतरी प्रायव्हेट लिमिटेड सातारा या कंपनीचे कोणकोणते प्रोडक्ट वापरले आणि त्यांना आलेला रिझल्ट आपण त्यांच्या तोंडातूनच ऐकणार आहोत. तर या बंधू इकडं. तुम्ही या बागेला आतापर्यंत धन्वंतरीचं काय काय वापरलं आणि कोणत्या स्टेजला कोणते प्रोडक्ट वापरले ते जरा एकदा आपल्या धन्वंतरी जे वापरणारे लोक आहेत किंवा जे वापरत नाहीत त्यांना पण कळू द्या की धन्वंतरी या कंपनीमुळे आज बागेची काय सेटिंग आहे, ग्रोथ कशी आहे, पानाची कॅनोपी असेल, फुलाची साईज असेल, मधमाशी असेल, हे सर्व गोष्टी आपण सांगा बरं काय आहेत. सुरुवातीला बेसल डोसमध्ये ग्रॅन्युअल वापरलं होतं आपण RPS आणि ते गोप्राम वापरलं होतं. आता ग्रेनरी चांगली आणि फवाऱ्यामध्ये RPS खालून पण RPS दिलेलं आहे. RPS सॉईल गार्ड. RPS सॉईल गार्ड. फवाऱ्यामध्ये मायक्रोरीज, इम्युनोरीज, फ्लोरोरीज घेतलेले. मधमाशी भरपूर आहे. कटिंग पण 150-200. गोप्रामच्या किती बॅग वापरल्या त्यांनी? झाडाची संख्या किती आहे? सर्व झाडाची संख्या 1000 आहे. 1000 झाडं आहेत. 1000 झाडाला किती गोप्राम वापरलं तुम्ही? 1000 झाडाला 20 बॅग. 20 बॅग गोप्राम. ग्रॅन्युअल 5 बॅग. 5 बॅग ग्रॅन्युअल, 20 बॅग गोप्राम. त्यानंतर सॉईल गार्ड पहिल्या वेळेस 2 लिटर, नंतर 2 लिटर, 3 लिटर सॉईल गार्ड वापरलं. बॅक्टूज किट 2 बॅक्टूज किट वापरलेली. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता या झाडावर सेटिंग, त्यानंतर मधमाशी. चालून या हे सगळं आलं पाहिजे. खरं ते कंडिशन लोकांना खरंच दाखवायचं आपल्याला खोटं काय आहे. मग असं चालून प्रत्येक प्लॉटमध्ये नाही तर शेतकऱ्याचा गैरसमज होतो की मग एकाच झाडावर घेतला असं. खाली दाखवा ड्रॉपिंग आहे का म्हणा काही. अजिबात ती एकही कळीची ड्रॉपिंग झालेली नाही इथं. खाली पण दाखवायला यायला असं 1.5 वर्ष. मधमाशी म्हणजे ज्यावर आग्या मोळ्याच्या सुद्धा मधमाशा फिरताना दिसतात. माशी दिसली पाहिजे अशी जवळ घ्या बघा माशी. सध्या लोकांना फक्त मधमाशीचा प्रॉब्लेम येतो आहे. माशी तर झाडात घुसता येत नाही एवढी माशी, आणि त्याच्यामध्ये झाडाला पाच येणार नाही इतकी माशी. माशी येते का?